हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. तुमसर येथे डॉक्टरी पेशाला काळीमा. नवजात बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या खासगी रुग्णालयाचा धक्कादायक कारनामा. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात एका नामांकित खासगी रुग्णालयाने केवळ आर्थिक फायद्यासाठी माणुसकीला काळीमा फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या नवजात बालकांना विनाकारण ऑक्सिजन पेटीत डांबून त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा घृणास्पद उद्योग येथे मागील अनेक वर्षापासून सुरू असल्याचे गंभीर आरोप नागरिकांनी केले आहेत. स्त्री रोगतज्ञ पत्नीकडे येणाऱ्या प्रसूती रुग्णांच्या नवजात बालकांना बालरोगतज्ञ पती सर्रास बाळाची नाळ गळ्यात फसली आहे, बाळाची ऑक्सिजन मात्रा कमी आहे किंवा बाळाने गर्भात शी केली आहे, त्यामुळे बाळ दगावू शकतो अशी भीती दाखवून ICU मध्ये भरती करतो आणि त्या रुग्ण बालकांच्या पालकांकडून फी म्हणून दररोज 10,000 रुपयांपर्यंतची लूट करण्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे या बालकांना गुंगीची किंवा नको ती औषधे देऊन 1 किंवा 2 दिवस निपचित पाडले जात असल्याचा आरोप सुद्धा लावला जात आहे, ज्याचा परिणाम बालकांच्या भविष्यातील आरोग्यावर होणे निश्चित आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे रुग्णालय आयुष्यमान योजनेत समाविष्ट असूनही काळाबाजार उघड होऊ नये म्हणून या नवजात बालकांची नोंद रजिस्टरवर केली जात नाही वा कोणाला डिस्चार्ज कार्ड किंवा भरलेल्या रकमेची रीतसर पावती दिली जात नाही. या महापापाची प्रशासनाला साधी चाहूलही लागली नाही की अर्थपूर्ण तडजोडीमुळे अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. अशा बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टराचा परवाना त्वरित रद्द करून या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी व्हावी अशी तीव्र मागणी आता तुमसरकरांनी लावून धरली आहे. लवकरच पीडित दाम्पत्य आरोग्य मंत्री व उच्च वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सदर डॉक्टरची तक्रार करणार असून प्रशासनाने यावर उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित दाम्पत्यांनी केली आहे. CV9 मराठी करिता अमृतलाल चरडे, मुख्य संपादक तुमसर.